तर सामनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हे आरोप करण्यात आले आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन, आव्हाडांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी, बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप। तर मलय मेहताच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ, डोंबिवली दुर्घटना प्रकरणी मलय मेहता याला 31 मे पर्यंत कोठडी, मलय मेहतासह त्याची पत्नी स्नेहा मेहता हिला देखील पोलीस कोठडी। दौंडमधील खामगावमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकले, भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5500 मतांची भेट, दौंडच्या खामगावमध्ये लागलेल्या बॅनरवर उल्लेख। बारामतीमध्ये जय पवारांकडून नागरिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, जय पवारांकडून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न। नागपुरात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च, विकास ठाकरेंकडून 58,63,000चा खर्च तर नितीन गडकरींकडून 56,51,000चा खर्च। नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून येणाऱ्या 6 जागांचा पेच, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यामुळे विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता। डोंबिवली अल्मुतान कंपनीमधील स्फोट प्रकरणामध्ये मलय मेहताची पत्नी स्नेहा मेहता हिला देखील अटक, स्नेहा मेहताला घाटकोपरमधून उल्हासनगर गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। दैसरमध्ये बीएमसीच्या उत्तर विभागीय कार्यालयावर ठाकरे गटाचा धडक मोर्चा, अपूर्ण नालेसफाई, वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पदवीधर मतदारसंघासाठी काम करणार, रवींद्र चव्हाण यांची माहिती। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये युवकांचा मोठ्या संख्येनं अजित पवार गटामध्ये प्रवेश, प्रफुल्ल पटेल आणि राजूभाऊ कोरेमोरे यांच्या नेतृत्वामध्ये युवकांचा पक्षप्रवेश संपन्न। जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरण, 3ही आरोपींचा अंतरिम जामिनासाठी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज, न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांकडून खुलासा मागितला। भंडारा जिल्ह्यामधील तुमसर बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तुमसर यांची निवड, तर उपसभापतीपदी शरद पवार गटाचे पार्थी यांची बिनविरोध निवड।